नेहमी खुश असणारी माझी बायको आज मात्र अचानक तिच्या चेहऱ्यावर उदासीनता दिसत होती. त्यामुळे माझ्या जागी दुसरा कोणीही माणूस असता तरी विचारात पडलाच असता. आज रघुनाथरावांच्या मुलाचा साखरपुडा झाला होता. तेव्हापासून अचानक अलकाताई एकदमच उदास राहू लागल्या होत्या. त्यांना उदास पाहून रघुनाथरावांचे मन व्याकुळ झाले होते. अलकाताई आपले दागिने बॉक्समध्ये ठेवत होत्या. तेव्हा रघुनाथरावांना राहावले नाही. म्हणून अलकाताईंनी मस्करी करत ते म्हणाले, "कुठे हरवली आहेस अलका? अगं, नवीन नवीन दागिने पाहून कोणती स्त्री एवढी उदास होते का? आज तर तुझा चेहरा खुशीने चमकायला हवा होता. आज तर तुझ्या एकुलत्या एक मुलाचा साखरपुडा झाला आहे. तू खुश होण्याऐवजी उदास आहेस." अलकाताई काहीच बोलल्या नाहीत. शांतपणे झोपण्यासाठी कपडे बदलण्यासाठी निघून गेल्या. त्यांचा मुलगा मित्रांसोबत असल्यामुळे त्याला घरी यायला उशीर होता. अलकाताई झोपण्यासाठी आला तेव्हा रघुनाथरावांनी पुन्हा विचारले, "काय झाले? दमलीस का?" "नाही, मी ठीक आहे." "अच्छा, ऐक. साखरपुड्याचा कार्यक्रम चांगला झाला ना? आज माझे मन खूपच खुश आहे. किती सुंदर जोडी आहे सौरभ आणि आदितीची." अलकाताईंनी फक्त "हूं" असं म्हटलं आणि डोळ्यावर हात ठेवला. "चल आता आराम कर. कदाचित तू थकली आहेस." असं म्हणत रघुनाथ नावांनी लाईट बंद केली आणि आपल्या झोपण्याच्या जागी आडवे पडले. अलकाताईंनी मोठा श्वास घेत अंधारामध्ये आपल्या डोक्यावरील हात बाजूला केला आणि मागच्या काही दिवसांचा घटनाक्रम आपल्या डोळ्यासमोर आणू लागल्या. मुलाच्याच पसंतीच्या मुलीबरोबर म्हणजेच आदिती बरोबर त्यांच्या मुलाचा आज एका शानदार हॉलमध्ये साखरपुडा झाला होता. लग्न 1 महिन्यानंतर मे महिन्यामध्ये होतं. सौरभ बरोबरच अगोदर इंजिनिअरिंग मग MBBA केलेली आदिती एक यशस्वी उद्योगपती, सदाशिवरावांची एकुलती एक मुलगी. आदितीला पाहताच अलकाताईंनी तिला आपल्या सुनेच्या रूपात स्वीकारले होते. सावळा रंग, अगदी नाजूक, सुशिक्षित, सुंदर, नाकीडोळी देखणी. आदितीची सौरभने आपल्या आईबाबांसोबत एका कॉफी शॉपमध्ये भेट घडून आणली होती. अलकाताईंच्या नजरेत जात, धर्म, वय याचे काही महत्त्व नव्हते. अलकाताईंचे पूर्ण कुटुंब ब्राह्मण होते. जेव्हा आदितीचे आई वडील पहिल्यांदाच आपल्या मुलीच्या नात्याविषयी बोलण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांचा व्यवहार आणि नम्रता पाहून अलकाताई प्रभावित झाल्या होत्या. एवढे मोठे उद्योगपती पण अगदी विनम्रपणे हात जोडून बोलत होते. अलकाताईंना तर त्यांच्या समोर बोलताना संकोच वाटत होता. त्याच वेळेला लग्नाची बोलणी पक्की झाली होती. जेव्हा बोलणी पूर्ण झाली तेव्हा सदाशिवरावांनी रघुनाथरावांच्या आणि अलकाताईंच्या हातामध्ये एक एक पॅकेट ठेवले. तेव्हा रघुनाथराव आणि अलकाताई मनाई करत होते, परंतु आदितीची आई रंजनाताई हात जोडून म्हणाल्या, "मनाई करू नका. हे पहा, आदिती आमची एकुलती एक मुलगी आहे. जे काही आहे ते सर्व तिचंच आहे आणि आज आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे एक छोटंसं गिफ्ट म्हणून याचा स्वीकार करा." परंतु आमचा सुद्धा स्वाभिमान दुखावला जात होता, म्हणून आम्ही मनाई करत होतो. परंतु खूप मनाई केल्यानंतर सुद्धा ते ऐकले नाहीत. ते म्हणाले की "हे घ्या आणि पुढच्या रविवारी तुम्ही सर्व आमच्या घरी या. मग तिथे सोबतच जेवण करूया." ते लोक गेल्यानंतर जेव्हा हातात दिलेली पाकिटं उघडली तेव्हा अलकाताई हैराण झाल्या. आज तर फक्त लग्न पक्के झाले होते तरच एवढे पैसे? तेव्हा सौरभ म्हणाला, "अगं आई, खूप पैसे आहेत त्यांच्याकडे आणि आदिती त्यांची एकुलती एक मुलगी आहे. आपण मागितले थोडी आहेत. ते तर स्वतःच्या मर्जीने आपल्याला जबरदस्ती देऊन गेले आहेत." अलकाताई म्हणाल्या, "नाही, हे तर काही जास्तच आहेत. आता फक्त साखरपुडा, त्यानंतर लग्न वगैरे बाकीच आहे. आपल्याला त्यांच्याकडून काही नको. सर्व आहे आपल्याकडे." "आई, तुला नाही माहित, ते लोक खूपच श्रीमंत आहेत. एकदा चल, त्यांचं घर पाहशील तेव्हाच तुला अंदाज येईल." बाजूलाच उभे असलेले रघुनाथराव हसले आणि म्हणाले, "वा बाळा, असे वाटते तुझ्या खूपच चकरा मारून झाल्या आहेत सासरी." सौरभ हसत म्हणाला, "हा बाबा, आम्ही सर्व मित्रपरिवार एकमेकांच्या घरी येत जात असतो." पुढच्याच रविवारी रघुनाथराव, अलकाताई आणि सौरभ रुक्मिणी निवास या आदितीच्या घरी पोहोचले होते. खूपच मोठे आणि सुंदर घर होते. घरात प्रत्येक काम करण्यासाठी नोकर होते. माळी, कूक, ड्रायव्हर आणि घरातली साफसफाई करण्यासाठी असणारे नोकर एका रांगेत उभे होते. मुंबईसारख्या शहरामध्ये एवढं मोठं घर असणे म्हणजे साधी गोष्ट नव्हती. तसे पाहायला गेले तर अलकाताईंचे कुटुंब सुद्धा खूप चांगले होते. रघुनाथराव एका बँकेमध्ये एका मोठ्या पदावर काम करत होते आणि त्यांचा मुलगा सौरभ सुद्धा इंजिनियर होता.
परंतु अलकाताईंनी पाहिले की आदितीचे कुटुंब आणि त्यांचे राहणीमान आपल्यापेक्षा वरच्या स्तरावर आहे आणि बस तेव्हाच होणाऱ्या सुनबाईच्या श्रीमंतीची भीती त्यांच्या मनात बसली. त्या क्षणापासून आजपर्यंत त्या कोणत्याच गोष्टीचा आनंद घेऊ शकल्या नव्हत्या. रंजनाताईंच्या देखरेखीखाली कुकने बनवलेले स्वादिष्ट जेवण झाल्यानंतर जेव्हा निघण्याची वेळ आली तेव्हा अदितीच्या कुटुंबातील लोकांनी पुन्हा त्यांना महागडे गिफ्ट दिले. ते त्यांच्या नोकरांनी त्यांच्या कारमध्ये आणून ठेवले होते. सदाशिवरावांनी हात जोडून सांगितले की नाते पक्के झाल्यानंतर आज पहिल्यांदा तुम्ही आमच्या घरी आला आहात, मग तुम्हाला रिकाम्या हाताने कसे पाठवणार. रघुनाथराव आणि अलकाताईंना आता गिफ्ट घेताना नकार देताच आला नाही. आता आदिती होणाऱ्या सासूला भेटण्यासाठी येत असायची. हसतमुख मिळून मिसळून राहणारी अदिती अशी सून हवी हीच इच्छा होती अलकाताईंची. परंतु एवढ्या श्रीमंतीमध्ये वाढलेली मुलगी लग्नानंतर सर्व सांभाळून घेईल की नाही ही चिंता सतत अलकाताईंना लागून राहिली होती. साखरपुड्याची तयारी करायची होती. कार्यक्रम खूप मोठा होता आणि हा कार्यक्रम मुलाकडच्या लोकांकडून करायचा होता. त्यामुळे अलकाताई तयारीमध्ये व्यस्त झाल्या होत्या. साखरपुड्याला नेसण्यासाठी जी साडी हवी होती ती अलकाताईंना आपल्या सुनेला द्यायची होती. पण त्यांची तर झोपच उडाली होती. मनातल्या मनात संकुचित विचार सुद्धा येत होते. अशातच एक दिवस त्यांनी आदितीला फोन केला. हॅलो बाळा, एक दिवस माझ्या बरोबर येऊन तुला साखरपुड्यासाठी साडी घेऊया. तेव्हा समोरून आदिती म्हणाली, आई मी म्हैसूरला जाणार आहे. तिथेच मामी सोबत जाऊन एखादी नवीन डिझायनर साडी खरेदी करेन. आपल्या सुनेचे बोलणे ऐकून अलकाताईंनी डोके पकडले होते. मनातल्या मनात विचार केला, आपल्या मामी सोबत जाणार. तिची मामी म्हैसूरला राहते. ती सुद्धा करोडपती आहे. म्हणजे ती सर्व बजेट साखरपुड्यामध्येच बिघडून टाकेल. परंतु या वेळेला अलकाताई काहीच बोलू शकल्या नाहीत. हा बाळा ठीक आहे, घे तू तिकडे. 3 दिवसानंतर आदितीने म्हैसूरवरून फोन केला होता. आई मी साड्यांच्या दुकानाबाहेर आहे. मी तर तुमचं बजेटच विचारायला विसरले होते. अलकाताईंना काहीसे विचित्र वाटले. त्या म्हणाल्या, तुला जी साडी आवडेल ती घे. बजेटची काय गोष्ट आहे. अंधारामध्ये आपली कूस बदलत अलकाताई आज जुन्या गोष्टी आठवत होत्या. त्याच गोष्टी त्यांना परेशान करत असायच्या. सतत त्यांच्या डोक्यात हेच विचार असायचे. अशा विचारात असतानाच आदितीचा फोन आला. आई साडी 1.5 लाखाची आहे. तुम्ही म्हणत असाल तर घेते. आदितीचे हे शब्द ऐकताच अलकाताईंना घाम फुटला. 1.5 लाखाची साडी. आई तुमचं व्हॉट्सअप ओपन करा आणि पहा. परंतु अलकाताई मनाई तरी कशा करू शकत होत्या. यावेळेला आपली सुनबाई तिच्या श्रीमंत नातेवाईकांसोबत साड्यांच्या शोरूम मध्ये उभी आहे. तिला कमीपणा येईल असे कसे वागणार. शेवटी आपला आवाज एकदम सामान्य करत अलकाताई म्हणाल्या, मी पाहून काय करू. तुला जी आवडेल ती घे. थँक्यू आई असं म्हणत आदितीने फोन ठेवला. पण इकडे अलकाताईंचा मूड खराब झाला होता. संध्याकाळी जेव्हा रघुनाथराव घरी आले तर त्यांचा चेहरा सांगत होता. जेव्हा त्यांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी अलकाताईंना समजावले, मन छोटं करू नकोस. लग्नाचे दिवस चालू झाले आहेत. बजेट तर इकडे तिकडे होतच राहणार. काय तू तुझ्या होणाऱ्या सुनेला तिच्या आवडीची साडी नाही घेऊ शकत. आपल्याला सुद्धा कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे. त्यावर अलकाताई म्हणाल्या, परंतु हे विनाकारण जास्तीचा खर्च नाही का. अजून दुसरे सुद्धा खर्च आहेत. मग काय झाले तू चिंता करू नकोस. आता सर्व आनंदात होऊ दे. शेवटी साखरपुड्याचा दिवस उजाडला आणि जेव्हा आदिती ती साडी नेसून बाहेर आली तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहत राहिले. मॉडर्न डिझायनर साडीमध्ये ती खूपच सुंदर अगदी राजकुमारी वाटत होती. सर्व विधी झाल्या होत्या. आदितीच्या आईबाबांनी एवढ्या वस्तू दिल्या होत्या की त्या वस्तू गोळा करताना अलकाताई थकून गेल्या होत्या. अलकाताईंना नेकलेस दिला होता. पण त्यांना तर विचित्र वाटत होते. एवढ्या भेटवस्तू मिळूनही त्यांना आनंद मिळाला नव्हता. आपल्या सुनेची श्रीमंती त्यांच्या मनामध्ये घर करून बसली होती. जी मुलगी आपल्या घराच्या किचनमध्ये पाय ठेवत नाही, जिच्या सांगण्याने तिच्या आई वडिलांनी ह्या नात्यासाठी आज लाखो रुपये खर्च केले होते. एवढ्या लाडात प्रेमात वाढलेली मुलगी कशी 4 रूमच्या फ्लॅटमध्ये स्वतःला ऍडजस्ट करून घेईल. आपल्या घरी काम करण्यासाठी खूप नोकर लोक आहेत. पण एक दिवस जेवण बनवणारी, झाडू कचरा काढणारी बाई आली नाही तर अलकाताई स्वतःची कामे स्वतः करत होत्या. परंतु आता श्रीमंत घरातील सून म्हटल्यावर काय होणार. ती तर बसून राहणार आणि सर्व कामे आपल्यालाच करावी लागणार. हे कसे सहन होणार. आता काय करायचे. काही बोलले तर तिला राग येणार. घरात भांडण होणार. रघुनाथराव आणि सौरभ तर ऑफिसमध्ये निघून जातील. आदिती पण इंजिनियर आहे. ती आता म्हणते काही विचार केला नाही. परंतु तिचं मन करेल तेव्हा ती तिच्या बाबांचा बिझनेस सांभाळेल.
आज साखरपुड्याच्या वेळेलाच आपल्या सोयऱ्यांचे वैभव ती पाहत राहिली होती. तिच्या सर्व नातेवाईकांना आदिती खूपच आवडली होती. आतापर्यंत सौरभ सुद्धा आला होता. कितीतरी विचारांमध्ये डुबलेल्या अलकाताईंचा आता डोळा लागला होता. दुसऱ्या दिवसापासून रोजची कामे चालू झाली होती. सोबतच लग्नाची तयारी सुद्धा चालू होती. आता नेहमीच अदिती आपल्या सासूबाईंना भेटण्यासाठी येत असायची. तेव्हा अलकाताईंना चांगले वाटायचे. ती आपल्या शॉपिंग विषयी त्यांना सांगत असायची. बाबांनी एक 5 स्टार हॉटेल लग्नासाठी बुक केलं आहे, हे सुद्धा आदितीने सांगितले. एक दिवस अशीच रविवारच्या दिवशी आदिती आपल्या सासूबाईंना भेटण्यासाठी आली होती. तेव्हा म्हणाली, तुम्हाला माहित आहे आई, आजकाल घरी आई मला सतत किचन मध्ये काम शिकण्यासाठी सांगत आहे. मी किचन मध्ये जाते, परंतु लगेचच बाहेर येते. काय करू? तेव्हा तिथेच बसलेले रघुनाथराव आणि सौरभ हसू लागले. सौरभ म्हणाला, आई तुझे काय होईल? हिला तर एक काम सुद्धा येत नाही. अलकाताई आपले मन मारत हसल्या, परंतु आत मनात खूपच राग होता. हिला काहीच येत नाही, त्यात हसण्यासारखी काय गोष्ट आहे? असेच दिवस जात होते. बघता बघता लग्नाचा दिवस सुद्धा आला. खूपच थाटामाटात लग्न समारंभ पार पडले आणि आदिती सून बनून घरी आली. रघुनाथराव आणि अलकाताईंच्या सर्वच नातेवाईकांना, शेजारच्यांना आदितीच्या बाबांनी एवढे महागडे गिफ्ट दिले होते की महिला बोलू लागल्या होत्या, ही तर राजकुमारीच आहे. आता तुमच्या घरी हिचे नखरे पुरवण्यासाठी तयार राहा. त्यानंतर एक एक करून आलेले सर्व नातेवाईक निघून गेले. आदिती आपल्या वस्तू अलकाताईंना दाखवत होती. प्रत्येक गोष्ट खूप महागडी आणि ब्रँडेड होती. अचानक आदितीने अलकाताईंच्या गळ्यात गळा घालून त्यांना मिठी मारली आणि म्हणाली, आई तुम्ही मला ज्या काही वस्तू दिल्यात त्या मला खूपच आवडल्या. थँक्यू आई. आदितीच्या बोलक्या चेहऱ्यावर आलेली चमक पाहून अलकाताईंना हसू आले. आता रघुनाथरावांनी आपले ऑफिस जॉईन केले होते, पण सौरभ अजूनही सुट्टीवर होता. सौरभ आणि आदिती दोघे खूप उशिरा उठत. एक दिवस रघुनाथराव म्हणाले, अलका, मुलांना उठू नकोस. त्यांच्या जीवनाचा हा अनमोल वेळ आहे. मग जबाबदाऱ्या येतच असतात. आपल्याला त्यांना डिस्टर्ब करायला नको. मग म्हणाले, मुलांचा हनीमूनला जाण्याचा काय प्रोग्राम आहे? आदितीची आई कदाचित त्यांना स्वित्झर्लंडला पाठवण्याच्या विचारात आहे. पैसा आहे, जिकडे मन करे तिकडे पाठवतील मुलीला. आज विचारून घेते की काय प्रोग्राम आहे. 10 वाजण्याच्या आसपास सौरभ आणि आदिती उठले. आदितीने गुड मॉर्निंग आई असं म्हणत आपल्या सासूबाईंच्या पायाला हात लावला. मग आदिती बाथरूमकडे जात म्हणाली, आई मी आंघोळ करून येते. नाश्त्यामध्ये काय आहे? खूपच भूक लागली आहे. पाठीमागून सौरभचा आवाज आला, आई आई सोड, आंघोळी केल्यानंतर आई बरोबर किचन मध्ये जा आणि बघ काय नाश्ता आहे. परंतु आपल्या नवीन नवीन सुनबाईंचे आई आई बोलणे अलकाच्या मनाला तृप्त करत होते. असे वाटत होते की एक मुलगीच घरामध्ये आहे आणि तिचं हृदय खूप प्रेम लुटण्यासाठी तयार आहे. मुलगी हवी अशी अलकाताईंची खूप मनापासून इच्छा होती, जी आज आपल्या सुनेच्या तोंडून आई ऐकून पूर्ण झाली. असेच त्यांना वाटत होते. अलकाताईंनी आपल्या सुनेला आणि मुलाला प्रेमाने नाश्ता देत विचारले, बाळांनो, कुठे फिरण्याचा काही प्लॅन आहे का? उत्तरादाखल आदिती म्हणाली, आई आता तुमच्यासोबत वेळ घालू. काही दिवसांनी कदाचित कुठेतरी जाऊ. तेवढ्यातच कामवाली बाई आली. तिला घेऊन अलकाताई घरातील साफसफाईचे काम करू लागल्या. आदितीने वर्तमानपत्र उचलले तेव्हा सौरभने आदितीला आईला मदत करण्याचा इशारा केला. तो अलकाताईंनी पाहिला. त्या म्हणाल्या, राहू दे बाळा, मी करेन. अलकाताईंचे हे शब्द ऐकताच आदिती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, आय लव्ह यू आई. तेव्हा अलकाताईंना हसायला आले. किती साधी आणि सरळ आहे ही मुलगी. जे मनात येते ते बोलते. तेवढ्यातच आदितीने आपल्या आईला फोन केला आणि आपल्या सासूबाईंचे कौतुक करू लागली. मे महिन्याचे दिवस होते. या दिवसामध्ये जास्त करून मुंबईतील कामवाल्या महिला सुट्टी घेऊन आपल्या गावी निघून जातात. त्यांच्या जागी थोडे दिवस काम करण्यासाठी दुसरी कोणतीही कामवाली तयार नसते. यांच्या कामवालीने सुद्धा सांगितले होते की ती सुट्टीवर जात आहे. आता अलकाताई खूपच परेशान झाल्या होत्या. तेव्हा रघुनाथराव म्हणाले होते की आपण दुसरी कामवाली शोधूया. तेव्हा अलकाताई म्हणाल्या, भेटते कुठे आजकाल कामवाली? एकतर ह्या लग्न घरामध्ये मी सामान गोळा करू शकत नाही. कसे करू आता हे सर्वे? रघुनाथराव हसले आणि म्हणाले, आता तर तुझी सून सुद्धा आहे तुझ्या मदतीला. पाहत आहात ना, एक आठवड्यापासून पूर्ण दिवस आई आई करून फिरत असते, परंतु काम करण्याच्या वेळेला एकतर झोपलेली असते, नाहीतर मोबाईलला चिकटलेली असते. यापैकी काही नसेल तर आपल्या आईला भेटण्यासाठी निघून जाते आणि माझ्याकडून तर तिला कोणतेच काम सांगितले जात नाही. तिला तिच्या घरी कोणतेच काम करावे लागलेले नाही. मग आता एवढ्या लवकर मी तिला लगेचच किचन मध्ये कशी बोलावून घेऊ?
कामवाली गेल्यानंतर 2 दिवसांनी अलकाताई बाथरूम मधून आंघोळी करून बाहेर येत होत्या. तेव्हा लादी आणि पाय सुद्धा ओले असल्यामुळे त्या घसरून पडल्या. रघुनाथराव ऑफिसला गेले होते. सौरभने आपल्या कारमधून त्याच वेळेला आपल्या आईला डॉक्टरकडे नेले. आदिती घरीच थांबली होती. आपल्या सासूला होणारा त्रास पाहून तिच्या सुद्धा डोळ्यात पाणी आले होते. डॉक्टरांनी एक्सरे केल्यानंतर अलकाताईंना आराम करण्याचा सल्ला दिला. अगोदरच अलकाताई खूपच परेशान होत्या आणि आता अजूनच परेशान झाल्या होत्या. कामवाली बाई सुट्टीवर होती. आता काय होणार होते? अलकाताई घरी पोहोचताच आदितीने आपल्या सासूबाईंना मिठी मारली आणि त्यांच्या चेहऱ्यावरची उदासीनता पाहून ती म्हणाली, काळजी करू नका आई, मी आहे ना. आदितीचे हे वाक्य ऐकताच सौरभ हसत म्हणाला, तू ना राहू दे. आदिती त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, आई, फक्त तुम्ही आराम करा, मी सर्व पाहते. अलकाताईंना त्या वेदनेत सुद्धा हसू येत होते. त्या विचार करत होत्या, हिला काही येवो अथवा न येवो, चांगले बोलणे मात्र नक्कीच येते. आदितीने आपल्या सासूबाईंना आपल्या हातांनी हळुवारपणे बेडवर झोपवले आणि म्हणाली, आई, तुम्ही आराम करा, मी नाश्ता बनवून घेऊन येते, त्यानंतर तुम्ही औषधं घ्या. सौरभ म्हणाला, आई, तू आराम कर आणि हिने बनवलेल्या नाश्त्यासाठी स्वतःला तयार कर. शांत बस सौरभ, असे म्हणत आदिती किचन मध्ये गेली. थोड्याच वेळात ती चांगल्या प्रकारे ट्रे सजवून बाहेर घेऊन आली. आई, हा घ्या नाश्ता. अलकाताई मोठ्या मुश्किलीने उठून बसल्या. ट्रेवर नजर टाकत आपल्या बाजूलाच बसलेल्या आपल्या मुलाकडे नजर फिरवली तर तो जोरात हसू लागला. घे आई, तुझ्या सुनेने बनवलेला पहिला नाश्ता कर. 1 कप चहा आणि एका प्लेटमध्ये मॅगी पाहून अलकाताई हसत म्हणाल्या, मॅगी तुला येते बनवता? आदितीने मोठ्या अभिमानाने सांगितले. हो आई, आम्ही सर्व मैत्रिणी कधी कोणाच्या घरी थांबलो तर आम्ही रात्री मॅगी बनवून खात असायचो. सौरभ तिची मस्करी करत म्हणाला, आई, कोणत्या तरी सुनेने आपल्या सासूसाठी पहिल्यांदा मॅगी बनवली असेल का? अलकाताईंनी प्रेमाने आपल्या मुलाला ओरडा दिला. शांत राहा. आणि आदिती, हे घे बाळा, तू पहिल्यांदा काहीतरी बनवलंस त्याचे गिफ्ट, असे म्हणत अलकाताईंनी आपल्या पर्समधून 2,000 रुपये काढून आदितीला दिले. अलकाताईंचे आता सुनेवर प्रेम चढले होते. त्या प्रेमातच आता त्या मॅगी खाऊ लागल्या. सौरभने आपल्या बाबांना फोन करून आज जी घटना झाली होती त्याविषयी सांगितले होते. मॅगी खाऊन झाल्यानंतर सौरभने आपल्या आईला औषध दिले आणि आराम करण्यास सांगितले. ठीक आहे बाळा, आता आराम करते, पण शेजारच्या कामवालीकडे जाऊन ती कामाला येणार आहे का ते विचार. कोणाला तरी कामासाठी बोलवावेच लागेल ना. ठीक आहे आई, मी होती तेव्हा कशी तरी काम करतच होती, परंतु आता बेडवरून हलताच येत नाही. तेवढ्यातच आवाज आला, काही गरज नाही, मी करेन. आदितीच्या ह्या वाक्याने अलकाताईंना आश्चर्य वाटले. कशी आहे ही मुलगी? कधी काहीच केलेलं नाही, काही येत सुद्धा नाही, पण नेहमीच हेच बोलत असते की मी आहे ना आई, सर्व काही सांभाळून घेईन. काय विचार करतील हिचे आई बाबा? कसे सासर आहे त्यांच्या या राजकुमारी सारख्या मुलीचे? सौरभ म्हणाला, मी टिफिन सर्व्हिस वाल्यांना फोन करतो, सकाळ संध्याकाळ टिफिन येईल, मग काहीच अडचण होणार नाही. तुम्ही तर म्हणत होतात की आईंना बाहेरच्या खाण्याने ऍसिडिटी होते. नाही, काही गरज नाही, मी करेन. आपल्या मुलाच्या पसंतीला अलकाताई निहाळत होत्या. आदिती म्हणाली, आई, फक्त तुम्ही पडल्या पडल्या मला सांगा की कसे काय करायचं आहे. मग काही वेळातच कदाचित अलकाताईंना औषधामुळे झोप लागली. दुपारच्या वेळेला आदितीने त्यांना उठवले. आई, जेवण तयार आहे. अलकाताईंनी आश्चर्यचकित होऊन आपले डोळे उघडले. अरे, आज तर मी खूपच गाढ झोपी गेली होती. दुखायचे थोडे कमी झाले का आई? नाही बाळा, अजून नाही. आदितीने आधार देत आपल्या सासूबाईंना बसवले. सौरभ सुद्धा तिथेच प्लेट घेऊन आला. मग तिघेही तिथेच जेवू लागले. वाकडे तिकडे मोठे मोठे पराठे आणि बटाट्याची भाजी हे पाहून अलकाताईंचे मन आणि डोळे भरून आले. बिचारी एवढी नाजूक मुलगी कशी या परिस्थितीला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सौरभने आपल्या आईचे पाणावलेले डोळे पाहिले तेव्हा तो आईच्या भावना समजून गेला. तिघांनीही जेवण पूर्ण केले तेव्हा अलकाताईंनी आदितीच्या मेहनतीचे कौतुक केले आणि तिला शाबासकी दिली. संध्याकाळी रघुनाथराव लवकरच आले. त्यांच्या बायकोने जेव्हा दिवसभराची परिस्थिती त्यांना सांगितली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा स्मित हास्य आले. आदिती त्यांच्यासाठी चहा आणि सँडविच घेऊन आली तेव्हा त्यांनी सुद्धा खुश होऊन आदितीला 2,000 रुपये दिले. हे घे बाळा, पहिल्यांदाच आपल्या सुनेच्या हातचे बनवलेलं खात आहे, सुखी राहा. आदितीला आज स्वतःवर खूपच गर्व होत होता. ती म्हणाली, थँक्यू बाबा, मी तर डिनरचा सुद्धा विचार केला आहे. रघुनाथराव म्हणाले, काय बनवणार बाळा? तांदळाचा अंदाज आई बेडवर पडल्या पडल्या सांगतील. सौरभने सांगितले आहे की त्याला वरण बनवता येते आणि मी चपाती बनवण्यासाठी प्रयत्न करते. सलाड सौरभ कापून देईल. बटाट्याची भाजी तर दुपारी जास्त बनवली होती.
सर्वजण तिच्या प्लॅनिंगवर जोरात हसू लागले. रघुनाथराव म्हणाले, वा बाळा, तू तर आमच्या घरची शानच वाढवली आहेस. त्यानंतर आदितीने सर्वांना कामाला लावले. तिघेही मिळून जेवण बनवू लागले. मग सर्वजण आपापल्या प्लेट घेऊन अलकाताईं शेजारीच बेड जवळ येऊन बसले. रघुनाथराव आणि अलकाची नजर एकमेकांना मिळाली. गोलाकार नसलेल्या चपात्या, परंतु त्यांचा स्वाद ते दोघेही कधीही विसरणार नव्हते. कारण त्यांच्या मनामध्ये आता आपल्या सुनेविषयी खूप प्रेम, स्नेहभाव जागृत झाला होता. आदिती म्हणाली, सौरभ, उद्यापासून तुम्ही ऑफिस जॉईन करा. तुम्ही आणि बाबा उद्यापासून लंच कॅन्टीन मध्येच करा, कारण मी बनवलेल्या चपात्या तुम्हाला टिफिन मध्ये चालणार नाहीत. असं म्हणत ती स्वतःच हसू लागली आणि म्हणाली, मी आणि आई काहीतरी खाईन, मग डिनर सर्वजण सोबत करू. तुम्ही आणि बाबा संध्याकाळी लवकर घरी येत जा आणि माझी मदत करा. आता तर सर्वजण जोरजोरात आदितीच्या स्पष्ट वक्तेपणावर हसत होते. अलकाताईंना तर तिचे स्पष्ट बोलणे खूपच भावले होते. कारण तिच्यामध्ये कोणताही दिखावा नव्हता, मनामध्ये राग नव्हता, अजिबात कपटीपणा नव्हता. मन एकदम साफ होते. त्यातच जे काही आहे ते समोर स्पष्ट बोलणे हा तिचा स्वभाव होता. रोज हाच दिनक्रम चालू होता. आदिती स्वतःच्या हाताने घरातले प्रत्येक काम हसत मुखाने आपल्या परीने करत होती. अलकाताईंना थोडे बरे वाटू लागल्यानंतर त्या सुद्धा हलकी फुलकी कामे करू लागल्या. आता 10 दिवस झाले असतील. एक दिवस लवकरच अलकाताईंचे डोळे उघडले. त्या फ्रेश होण्यासाठी किचनमध्ये गेल्या. तेव्हा किचन मधील आवाज ऐकून डोळे चोळतच पटकन आदिती तिथे आली आणि आपल्या सासूबाईंचा हात पकडून त्यांना सोप्यावर बसवत म्हणाली, नाही आई, आता तुम्ही काही करायचे नाही. मी फ्रेश होऊन तुमच्यासाठी चहा बनवते. ओह, मी तर विसरूनच गेली होती. गुड मॉर्निंग आई, असं म्हणत तिने अलकाताईंच्या पायाला हात लावला. तेव्हा अलकाताईंनी तिला घट्ट मिठी मारली. अलकाताईंच्या मनावर जे दडपण होते, त्यांना जी चिंता होती, ती आता पूर्णपणे मिटून गेली होती. खरं तर आपण एखाद्या श्रीमंत घरातील मुलीबरोबर नाते जोडताना विचार करतो, ही मुलगी आपल्या घरी काम करेल की नाही. ही तर खूपच लाडात आणि श्रीमंतीत वाढलेली आहे. परंतु जर मुलींवर योग्य संस्कार केले असतील आणि त्यानुसार जर ती मुलगी जगत असेल तर कोणतीही अडचण येत नाही. हे आदितीने आपल्या कृतीतून सर्वांनाच दाखवून दिले होते. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.